आज आपण देवदर्शन किचन मध्ये महिनाभराच्या भाजीचे प्रकार पाहूया। वार सोमवार भाजी प्रकार पहिला। तर सोयाबीन वडीची भाजी बनवण्यासाठी या ठिकाणी मी एक मोठी वाटी सोयाबीन वड्या घेतलेल्या सोयाबीन वड्या पसरट भांड्यामध्ये टाकून त्यामध्ये गरम असं कडकडीत आपल्याला पाणी टाकायचं आहे। पूर्ण सोयाबीन वड्या बुडतील इतपत पाणी टाकलेलं आहे। अर्धा चमचा मीठ घालते। मीठ सोयाबीन वड्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून 15 मिनिटं असंच राहू द्यायचं आहे झाकून। तोपर्यंत गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये अगदी थोडंसं आपल्याला तेल टाकायचं आहे। एक वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा घेतला, म्हणजे 2 मीडियम साईजचे कांदे घेऊन ते बारीक चिरून घेतले। कांदा सुद्धा मस्त आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे। असा लालसर रंग आला कांद्याला का कढईच्या आतून काढून घ्यायचा आहे। आता त्याच कढईमध्ये थोडेसे खोबऱ्याचे काप घ्यायचे आहे, साधारण पाव वाटी। खोबऱ्याचे काप सुद्धा भाजून घ्यायचे आहे। खोबरं भाजत असतानाच त्यामध्ये 4 ते 5 मिरच्या घातलेल्या आहे, तर आपल्या चवीनुसार टाकू शकतात। अगदी कमी तिखट असल्यामुळे मिरच्या ह्या मी साधारण 5 ते 6 मिरच्या घेतल्या आणि 8 ते 10 लसूणच्या पाकळ्या घेतल्या। लसूणच्या पाकळ्या, मिरच्या आणि खोबऱ्याचे काप छान असे हे भाजून घेऊ। भाजून झालेला आहे, आता कढईच्या आतून काढून घेऊ। हे जे सगळं भाजून घेतलेलं साहित्य आहे आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे। तोपर्यंत 15 मिनिटं सुद्धा झालेले आहे। सोयाबीन वड्या अशा छान भिजलेल्या आहे गरम पाण्यामध्ये। पाण्याच्या आतून ह्या वड्या काढून घ्यायच्या आहे। अजून सुद्धा गरमच आहे म्हणून मी झाऱ्याचा वापर करते आणि सगळं पाणी हे अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे। तर ही जी भाजी आहे ना 5 ते 6 लोकांना पुरेल इतकी मी तुम्हाला दाखवत आहे। तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही सोयाबीन वड्याचं प्रमाण कमी अधिकही घेऊ शकतात। शिल्लक राहिलेलं पाणी आपल्याला टाकून द्यायचं आहे, ह्या पाण्याचा वापर करायचा नाही। वड्या ह्या मोठ्या बाउलमध्ये पुन्हा टाकते। थोडं थंड होऊ द्यायचं आहे। थंड झाल्यानंतर हाताने अशा प्रकारे पिळून घ्यायचे आहे, म्हणजे जे एक्स्ट्राचं पाणी असते वड्यांमध्ये ते संपूर्ण आपल्याला काढून घ्यायचं आहे। अशा प्रकारे संपूर्ण वड्या ह्या पिळून घेतलेल्या आहे। त्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद टाकते। अर्धा चमचा मिरची पावडर घालायची आहे। कमी तिखट आहे म्हणून मी अर्धा चमचा घालते, काश्मीरी मिरची पावडरचाही वापर करू शकतात। पाव चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा मीठ टाकते। त्यानंतर या रेसिपीचा जो महत्त्वाचं साहित्य आहे ना ते म्हणजे बेसन। तर या ठिकाणी मी अर्धी वाटी बेसन पीठ घेतलं, पण आपल्याला फक्त 2 चमचे इतपतच बेसन पीठ या सोयाबीन वड्यामध्ये घालायचं आहे। असं अंदाजानेही घालू शकतात। मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे सोयाबीन वड्यांना पूर्ण हे जे मसाल्याचे पदार्थ आहे, हे बेसन पीठ आहे, छान असं कोटिंग करून घ्यायचं आहे। एक प्रकारे छान असं लावून घ्यायचं आहे। ह्या प्रकारे पूर्ण वड्या ह्या मिक्स करून घेतलेल्या आहे मसाल्यामध्ये आणि बेसन पिठामध्ये। अशाच बाजूला राहू द्यायचं आहे। तोपर्यंत मसाला सुद्धा थंड झालेला आहे। आपण भाजून घेतलेला होता तो कांदा, लसूण, मिरची वगैरे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे। त्यामध्ये साधारण 1 ते 1.5 इंच एवढा आल्याचा तुकडा घेतला आणि त्याचे बारीक बारीक काप करून घेतले। आल्याचा तुकडा टाकून घेतल्यानंतर 1 ते 1.5 चमचा धणे पावडरही टाकायची आहे। आता अशी फ्रेश स्वच्छ धुतलेली कोथिंबीर टाकते। नुसती भाजी वरतून सजवण्यापेक्षा अशी मसाल्यामध्ये कोथिंबीर घालून मसाला हा बारीक केल्यामुळे भाजी चवीला अप्रतिम लागते आणि भाजीला घट्टसरपणा सुद्धा येतो। थोडं पाणी टाकलं आणि मिक्सर लावून हे बारीक असं वाटून घेतलं। असा हा मसाला झालेला आहे। त्यानंतर त्याच कढईमध्ये तेल टाकायचं आहे। साधारण 1 पळी एवढं तेल टाकते, 1 मीडियम साईजचा चमचा इतपत। तेल गरम होऊ द्यायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर ह्या ज्या सोयाबीन वड्या आहे ना त्या घालायच्या आहे तेलामध्ये। कमी प्रमाणात असतील तर एकदम टाकून घ्या। ह्या थोड्या जास्त प्रमाणामध्ये वड्या आहे म्हणून मी 2 बॅचमध्ये ह्या वड्या फ्राय करून घेते। मीडियम गॅसवरती साधारण 1 ते 1.5 मिनिटं ह्या वड्या आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहे। मस्त छान कुरकुरीतपणा असा खमंगपणा येईपर्यंत ह्या वड्या मी फ्राय करून घेतलेल्या आहे। आता फ्राय झालेल्या वड्या ह्या काढून घ्यायच्या आहे प्लेटमध्ये। राहिलेल्या वड्या सुद्धा त्याच कढईमध्ये टाकायच्या आहे आणि फ्राय करून घ्यायची आहे, परतून घ्यायची आहे। नंतर तेल वगैरे काही टाकायची गरज नाही। अशा प्रकारे राहिलेल्या वड्या सुद्धा फ्राय करून घेतलेल्या आहे। आता कढई स्वच्छ धुवून घेते। त्यानंतर एक मोठा चमचा तेल टाकायचं आहे। तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे टाकायचे आहे। जिरे मोहरी तडतडल्यानंतर 2 तमालपत्र टाकते। थोडेसे लालसरपणा येऊ द्यायचा आहे तमालपत्राला आणि त्यानंतर थोडंसं 4 ते 5 कढीपत्त्याचे पानं घालते। चिमूटभर हिंगही घालू शकतात फोडणीला।
त्यानंतर हे जे वाटण केलेलं आहे आपण मसाल्याचं, ते वाटण टाकायचं आहे आणि तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. असं हे वाटण थोडंसं अगदी काही सेकंद परतून घेतल्यानंतर त्यामध्ये लगेचच आपल्याला काही मसाले घालायचे आहे. चवीनुसार मिरची पावडरचं प्रमाण वापरायचं आहे. तर या ठिकाणी पोहे खाण्याच्या चमच्याने 2 चमचे मिरची पावडर टाकते आणि पाव चमचा गरम मसाला घालते. तुम्ही जोही गरम मसाला वापरत असाल तो गरम मसाला घालायचा आहे. तर या ठिकाणी मी घरी बनवलेला खडा काळा गरम मसाला वापरलेला आहे. संपूर्ण मिक्स करून घेते. आता यामध्ये ती आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये भरपूर मसाला असा चिटकतो, काढल्यानंतर सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकून ते पाणी टाकून घेतलेलं आहे. मसाला पूर्ण या थोड्या पाण्यामध्ये मिक्स करून घेते. मसाले भाजत असताना गॅस अगदी आपल्याला कमीच ठेवायचा आहे. आता कमी गॅसवरती झाकण ठेवून साधारण 1 ते 1.5 मिनिटं मसाले आपल्याला असेच होऊ द्यायचे आहे. मसाला भाजत असतानाच त्यामध्ये एक बटाटा हा चिरून घेतलेला आहे. बटाट्याची साल काढून चिरून पाण्यामध्येच राहू दिलेला होता स्वच्छ धुवून, म्हणजे तो जेणेकरून लालसर होऊ नये म्हणून. हे बटाट्याचे काप टाकून घेते, मिक्स करून घेते मसाल्यामध्ये आणि पुन्हा झाकण ठेवायचं आहे. साधारण 1 ते 1.5 मिनिटं मसाला असा आपल्याला कमी गॅसवरती भाजून घ्यायचा आहे. आता तुम्ही पाहू शकता साधारण 1.5 मिनिटानंतर मसाला मस्त असा भाजत आहे, तेलही सुटत आहे. मसाला असा हा अर्धवट भाजून झाल्यानंतरच त्यामध्ये टमाटरची प्युरी टाकायची आहे. टमाटरची प्युरी म्हणजे काय, तर 1 टमाटर घेऊन स्वच्छ धुवून तो कापून घेतला. मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी न घालता असंच वाटून घेतला. वाटून घेतलेला टमाटर टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण मसाले हे मिक्स झाल्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि पुन्हा 1 ते 1.5 मिनिटापर्यंत हे छान असे आपल्याला मसाले संपूर्ण भाजू द्यायचे आहे. लक्षात असू द्यायचं आहे का आपण हा कच्चाच टमाटर घेतलेला होता, म्हणून छान असे भाजू द्यायचे आहे. मसाले मस्त तरी सुटलेली आहे, तुम्ही पाहू शकतात. आणि रंगही छान असा लालसर झालेला आहे. मसाला परतून घेतलेला आहे. त्यानंतरच मसाले छान भाजून झाल्यानंतरच आपल्याला सोयाबीनच्या वड्या घालायच्या आहे, ज्या की आपण तेलामध्ये फ्राय करून घेतलेल्या होत्या मसाला लावून. वड्या टाकून घेतल्यानंतर मिक्स करून घ्यायचे आहे. संपूर्ण मसाल्यामध्ये व्यवस्थित ह्या मिक्स झाल्यानंतर थोडं पाणी टाकायचं आहे. पाणी टाकताना भाजीमध्ये आपल्याला हे गरमच पाणी टाकायचं आहे. गरम पाणी वापरल्यामुळे भाजीची चव छान येते. जास्तही पाणी वापरत नाही मी या ठिकाणी, साधारण पाव ग्लास पाणी टाकून मिक्स करून घेतलं आणि झाकण ठेवते. आता साधारण 2 मिनिटापर्यंत झाकण ठेवून घेतलं. तुम्ही पाहू शकतात यामध्ये आपण पाणी टाकल्यामुळे मस्त छान अशी तरी सुटलेली आहे मसाल्यांना आणि रंगही किती छान दिसत आहे ना. मिक्स करून घेते. मसाले भाजत असताना इथपर्यंत गॅस आपल्याला अगदी कमीच ठेवायचा होता. कमी गॅसवरतीच तुम्ही पाहू शकतात बटाटे सुद्धा मस्त असे छान शिजलेले आहे. काटे चमच्याने अशी मी तुम्हाला दाबून दाखवते. लगेचच हा बटाटा दाबला जात आहे. वड्यांच्या मसाल्यामध्ये मीठ वापरलेलं होतं, म्हणून ग्रेव्हीमध्ये मीठ टाकायची काही आवश्यकता नाही. गरज भासलीच तर आपल्या चवीनुसार वापरू शकतात. घट्टसर अशा प्रकारचा मसालाही तुम्ही राहू देऊ शकता भाजीसाठीचा, किंवा यामध्ये थोडं आणखी पाणीही टाकून घेऊ शकतात. हे पातळसर भाजी करायची आहे तर यामध्ये आणखी मी थोडंसं पाव ग्लास पाणी टाकून घेते. साधारण अर्धा ते पाऊण ग्लासचा वापर केलेला आहे आपण या ठिकाणी पाण्याचा. इतपत ही भाजी पातळसर झालेली आहे. आता झाकण ठेवते आणि फक्त भाजीला उकळी येईल तोपर्यंत राहू द्यायचं आहे. भाजीला मस्त उकळी आलेली आहे, छान तरी सुद्धा सुटलेली आहे. वरतून थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेतली आणि गॅस बंद केल्यानंतर तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारची ही भाजी झालेली आहे. थंड झाल्यानंतर ह्या भाजीला छान असा घट्टसरपणा येत असतो. किती मस्त अशी ही भाजी दिसत आहे आणि अगदी आपण मोजक्या साहित्यामध्ये ही भाजी बनवलेली आहे. जास्त काही मसाले सुद्धा नाही. भाजी प्रकार दुसरा, वार मंगळवार. आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे, म्हणून गॅसवरती लोखंडी तवा ठेवलेला आहे आणि त्यामध्ये एक मोठ्या साईजचा कांदा चिरून घेतलेला आहे. 1 वाटी भरून तो कांदा टाकायचा आहे. कांदा भाजत असताना त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं का कांदा छान व्यवस्थित असा आणि पटकनही भाजला जातो. कांदा असा लालसर रंगावरती येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. कांदा व्यवस्थित असा भाजला गेला आहे. त्यानंतर काढून घ्यायचा आहे प्लेटमध्ये. आता आपण ही भाजी हिरव्या मिरचीच्या वाटणातली करत आहोत, तर म्हणून हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे. तर आपल्या चवीनुसार हिरव्या मिरच्या तुम्ही घेऊ शकता. तर या ठिकाणी मी 4 लोकांसाठीची भाजी करत आहे, म्हणून एवढ्या ह्या साधारण 7 ते 8 मिरच्या घेतलेल्या आहे. मिरच्यावरती सुद्धा थोडंसं तेल टाकायचं आहे आणि मिरच्या सुद्धा आपल्याला भाजून घ्यायच्या आहे, जास्तही जाळायच्या नाही. त्यानंतर
अर्धी वाटी खोबऱ्याचा किस घेतलेला आहे। खोबऱ्याचा किस सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचा आहे, जास्तही काळपट भाजायचं नाही। त्यानंतर प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। जर का धने पावडरचा वापर करत असाल तर 1 चमच धने पावडरचा वापर करू शकतात। घेतलेले 2 चमच धने हे भाजून घ्यायचे आहे। भाजून झालेले आहे असे थोडे हलके, त्यानंतर काढून घ्यायचे आहे। एवढे हे मसाल्याचे साहित्य आपल्याला भाजून घ्यायचे आहे। त्यानंतर पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे हे भाजलेलं साहित्य। आता 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या या मसाल्यासोबत टाकायच्या आहे। त्यासोबतच 1 इंच आल्याचा तुकडा त्याचे बारीक बारीक काप करून घेतलेले आहे। आता हे पूर्ण थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे। त्यानंतर थोडीशी यामध्ये देठासोबतची कोथिंबीर टाकायची आहे स्वच्छ धुवून, आणि आवश्यकतेप्रमाणे पाणी घालायचं आहे आणि हा मसाला मिक्सरला लावून एकदम बारीक असा वाटून घ्यायचा आहे। मसाला हा वाटून झालेला आहे। आता गॅसवरती कढई ठेवली, कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल टाकायचं आहे आणि तेल गरम होऊ द्यायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी टाकते आणि पाव चमचा जिरे टाकायचे आहे। जिरे मोहरी थोडेसे तडतडल्यानंतर त्यामध्ये 7 ते 8 कढीपत्त्याची पाने टाकते। पानं थोडीशी फ्राय झाली का त्यामध्ये लगेचच आपल्याला हे वाटण घालायचं आहे। मसाला हा टाकून घेतल्यानंतर थोडासा परतून घ्यायचा आहे। मसाला भाजत असताना केव्हाही गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे आणि कमी गॅसवरती मसाला हा टाकलेला आहे तेलामध्ये। तेल मात्र कडकडीत असं गरम होतं। थोडासा काही सेकंद पुरताच फक्त परतून घ्यायचं आहे। त्यानंतर हे जे फ्लावर आहे हे गोबीचे तुकडे स्वच्छ धुवून घेतले 2 ते 3 पाण्याने, आणि त्यानंतर हे मसाल्यामध्ये टाकायचे आहे। या प्रकारे मिक्स करून घेऊ। मिक्स करून झालेला आहे। त्यानंतर पाव चमचा गरम मसाला टाकते आणि चिमूटभर हळद टाकायची आहे। त्यासोबतच चवीनुसार मीठही टाकायचं आहे। साधारण 1 चमच मीठ वापरायचं आहे। आपल्या चवीनुसार थोडंसं मिठाचं प्रमाण कमी अधिकही करू शकतात। मिक्स करून घेते। पूर्णपणे व्यवस्थित असं हे मिक्स झाल्यानंतर यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे। तर मिक्सरच्या भांड्याला थोडासा हा मसाला असा चिटकतो, तर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकते आणि ते पाणी तेवढंच टाकायचं आहे, जास्तही आता आपण पाणी यामध्ये टाकणार नाहीत। मिक्सरचं भांडं सुद्धा क्लीन झालेलं आहे। असं अन्न स्वयंपाक करताना वाया जातं तेही वाया जात नाही। झाकण ठेवते। गॅसची फ्लेम कमीच आहे। कमी फ्लेमवरती साधारण 3 मिनिटं हे आपल्याला असंच राहू द्यायचं आहे। अधूनमधून चेक करायचं आहे म्हणजे मसाला जळणार नाही। साधारण 3 मिनिटानंतर मी तुम्हाला दाखवते। मसाला छान असा भाजला गेलेला आहे। त्यासोबतच हे फ्लावरचे जे तुकडे होते ते कापसुद्धा मस्त अशी शिजलेले आहे। मी तुम्हाला आता हे दाबून सुद्धा दाखवते। तुम्ही पाहू शकतात अशी जर का आपण फ्लावर टाकली यामध्ये तर वेगळी अशी तेलामध्ये फ्राय करायची गरज नाही। चमच्याने दाबताच बरोबर ही तुटत आहे। आता यामध्ये पाणी टाकायचं आहे। भाजी जशी आपल्याला पातळसर करायची आहे त्यानुसार पाणी घालताना भाजीमध्ये केव्हाही आपल्याला गरम उकळतच पाणी टाकायचं आहे। साधारण 1.5 ते 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे। तर आत्ता जरी तुम्हाला ही भाजी पातळसर वाटत असली, मात्र शिजल्यानंतर ही भाजी घट्टसर होईल, इतपत ही पातळसर भाजी आहे। त्यानंतर गॅस आपल्याला मोठा करायचा आहे। साधारण 1 ते 1.5 मिनिटासाठी गॅसची फ्लेम मी मोठी केलेली आहे। भाजीला मस्त खडखडून उकळी काढून घ्यायची आहे ह्या प्रकारे, आणि अशी मस्त छान उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम अगदी कमी करायची आहे आणि कमी गॅसवरती पुन्हा भाजी आपल्याला 2 मिनिटापर्यंत शिजून घ्यायची आहे, म्हणजे भाजीला तरी छान येते। त्यानंतर कोथिंबीर टाकायची आहे आणि पुन्हा अर्धा मिनिटापर्यंत ही भाजी आपण शिजून घेऊ। आता भाजी ही तयार झालेली आहे। अशा प्रकारची गॅस बंद करते आणि आता ही गोबीची हिरव्या वाटणातील भाजी खाण्यासाठी योग्य झालेली आहे। तर मंडळी, नेहमी लाल मिरचीची मसाला भाजी खाऊन कंटाळा आला का अशा प्रकारची हिरव्या वाटणातील भाजी तुम्ही नक्कीच करून पहा। तुमच्या घरातील सगळ्यांनाच आवडेल अशी माझी खात्री आहे। आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा। व्हिडिओ आवडल्यास तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भाजीचा प्रकार तिसरा, वार बुधवार केली आहे। वांगी अशी ताजी आहे, तुम्ही पाहू शकतात अशी हिरवी वांगी आहे आणि त्यावरती असे पांढरे पट्टे आहे। तर ही जी वांगी आहे जळगाव खान्देश भागामध्ये भरताची वांगी म्हणून प्रसिद्ध असतात। वांगी घेताना अशी आपल्याला निवडून घ्यायची आहे, म्हणजे वांग्यांना कुठेही कोप असायला नको। जर का वरतून छिद्र असलं तर आतमध्ये ते वांग किडलेलं असू शकते, म्हणून कोप असलेलं वांग घ्यायचं नाही आपल्याला भरतासाठी। त्यानंतर हे देठाजवळची जी साल असते ना ती आपल्याला काढून घ्यायची आहे ह्या प्रकारे, म्हणजे व्यवस्थित वांग भाजलं जातं। त्यानंतर
वांग्यांना थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. ब्रशनेही तुम्ही लावून घेऊ शकतात किंवा हातानेही. अगदी थोडंसंच तेल लावायचं आहे. असं तेल लावून घेतल्यामुळे काय होतं, वांग आपण जेव्हा भाजतो आणि सोलतो, भाजून घेतलेलं वांग ते व्यवस्थित असं सोललं जातं. आता वांगी भाजायची आहे म्हणून मी गॅस चालू करते आणि असं स्टँड ठेवलेलं आहे गॅसवरती. त्यानंतर वांगी ठेवते. जर का तुमच्याकडे चूल असेल तर तुम्ही चुलीवरती सुद्धा ही वांगी भाजून घेऊ शकतात. चुलीवरती भाजलेल्या वांग्यांचं भरीत तर अप्रतिम चवीला लागते, गॅसवरच्या भाजलेल्या भरतापेक्षाही. वांगी भाजत असताना अशा प्रकारे आपल्याला ती फिरवत घ्यायची आहे. देठाचा भाग हातात पकडायचा आणि मग फिरवायचं, म्हणजे हाताला चटकाही लागत नाही. अशी सर्व बाजूंनी ही जी वांगी आहे मस्त अशी आपल्याला शेकून घ्यायची आहे, अशी पूर्ण काळी होईपर्यंत. आणि काळी झाली की अशी वांगी छान मऊ सुद्धा होतात. तर या ठिकाणी गॅसची फ्लेम मोठी लहान करत ही वांगी अशी शेकून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता. नंतर मी स्टँड काढून घेतलं आणि डायरेक्टली गॅसवरतीच ही वांगी शेकलेली आहे. आता गॅस बंद करते, म्हणजे वांगी मस्त अशी मऊ झालेली आहे आणि छान अशी शेकलीही गेली आहे. त्यानंतर वांगी ताटामध्ये काढून घेतल्यावरती ही वांगी आपल्याला थोडी थंड होऊ द्यायची आहे आणि थंड झाल्यानंतर अशा प्रकारे सोलून घ्यायची आहे. म्हणजे वांग्याची जी साल आहे ती आपल्याला पूर्णपणे व्यवस्थित अशी काढून घ्यायची आहे. तर मंडळी, या ठिकाणी वांग अगदी थोडंसं गरम असताना वांग्याची साल काढून घेतली तर ती साल अगदी व्यवस्थित निघते, त्याला वांग असं चिटकून येत नाही. वांग्याचा जो गर असतो तो. आणि थंड झाल्यानंतर जर का आपण वांग सोललं तर वांग्याचा गर त्या सालीसकट चिटकून येतो. म्हणून थोडंसं कोमट असतानाच वांगीही सोलून घ्या. वांगीही सोलून झालेली आहे. त्यानंतर देठ अशा प्रकारे सुरीने काढून घ्यायचं आहे. आता वांगी जर का आतमध्ये किडलेली असेल तर मग ती कशी चेक करायची, मी घेताना तर सांगितलीच. वांगी वरतून आधी छिद्र वगैरे नसलेलीच वांगी आपल्याला घ्यायची आहे. हे आपल्याला चिरून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकतात किडलेलं जर का वांग असलं तर ते या ठिकाणी लगेचच आपल्याला कीड दिसते. ते वांग आपल्याला टाकून द्यायचं आहे, वापरायचं नाही. आता ही वांगी दोघी मी चेक करून घेतलेली आहे, किडलेली नाही. त्यानंतर एखादी भांड्यामध्ये वांग घ्यायचं आहे भाजलेलं. त्यानंतर ठेचणीने ठेचून घ्यायचं आहे. असं हे वांग ठेचण्यासाठी बडगीचा वापर केला जातो. म्हणजे असं हे लाकडाचं भांडं असतं, त्याच्यामध्ये वांग्याचं हे भरीत कुटलं जातं. जर का ते नसेल तर असं कोणतंही बाउल घ्यायचं आहे घरातील भांडं आणि त्यामध्ये ठेचून घ्यायचं आहे. असं छान मऊ होईपर्यंत हे ठेचून घ्यायचं आहे वांग. आता पूर्णपणे मऊ झालेलं आहे, म्हणजे अगदी परफेक्ट छान असं ठेचलं गेलेलं आहे. वांग्याच्या भरतासाठी कांद्याची पात घ्यायची आहे, स्वच्छ धुवून ती बारीक अशी चिरून घ्यायची आहे. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये या ठिकाणी मी आपल्या चवीनुसार मिरच्या घ्यायच्या आहे. साधारण 8 ते 10 मिरच्या घेतल्या आणि 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या घेतल्या. चवीनुसार तुम्ही कमी अधिक मिरचीचं प्रमाण करू शकतात. मिरची आणि लसूण टाकायचं आहे. तुम्ही आल्याचा तुकडाही टाकू शकतात, पण आल्याची चव मला भरतामध्ये आवडत नाही म्हणून मी आलं घेतलेलं नाही. फक्त लसूण आणि मिरच्या ह्या अशा प्रकारे जाडसर वाटून घेतलेला आहे. आता भरीत बनवण्यासाठी गॅसवरती कढई ठेवायची आहे. कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल टाकायचं आहे आणि तेल गरम झालं का त्यामध्ये पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे टाकू. त्यासोबतच अर्धी वाटी शेंगदाणे टाकायचे आहे. असे तळलेले शेंगदाणे ह्या भरतामध्ये चवीला छान लागतात. शेंगदाणे अगदी थोडेसे लालसर झाले का त्यामध्ये हा जो आपण ठेचा करून घेतलेला आहे लसूण आणि मिरचीचा तो ठेचा टाकायचा आहे. थोडंसं परतून घ्यायचं आहे. तर मंडळी, या ठिकाणी आपण मिरची जी वापरलेली आहे ती कच्ची वापरलेली आहे, म्हणून छान असं थोडंसं लालसर रंग होईपर्यंत हे आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी मिरचीचा ठेचा मस्त भाजला गेलेला आहे आणि शेंगदाण्याला सुद्धा लालसर रंग आलेला आहे. त्यानंतरच ही कांद्याची पात बारीक चिरून घेतलेली आहे, ती कांद्याची पात टाकायची आहे आणि परतून घ्यायचं आहे. असं 1 मिनिटासाठी आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम कमीच आहे. कमी गॅसवरती मस्त हे परतून घेतल्यानंतर अशी मऊ झालेली आहे पात. त्यानंतर हे भरीत आपण कुटून घेतलेलं आहे ते कुटलेलं भरीत या कढईमध्ये टाकायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे. परतून घेण्याआधी यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे, म्हणजेच 1 चमचा आणि पाव चमचा गरम मसाला टाकायचा आहे. त्यानंतर हे भरीत परतून घ्यायचं आहे. परतत असताना गॅसची फ्लेम अगदी आपल्याला कमीच ठेवायची आहे, म्हणजे कुठेही लागायला नको, करपायला नको. जर का जळलं तर भरताची चवही बदलते आणि रंगही बदलतो, म्हणून गॅस अगदी कमीच ठेवायचा आहे. कमी गॅसवरती साधारण 3 ते 4 मिनिटासाठी हे भरीत आपल्याला राहू द्यायचं आहे. भरीत परतून घेतल्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे आणि पुन्हा परतून घ्यायचं आहे. आता 2 ते 3 मिनिटं असंच हे भरीत राहू देऊ, गॅसची फ्लेम अगदी कमी करून. आता हे भरीत खाण्यासाठी अगदी योग्य झालेलं आहे. त्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि भरीत
प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकतात किती सोपी रेसिपी आहे, तुम्ही नक्कीच करून पहा। भाजी प्रकार 4 वार गुरुवार। त्यासाठी आपल्याला एक मोठी वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा घ्यायचा आहे। कांदा लोखंडी तव्यावरती भाजून घेत आहे। कांदा भाजत असताना त्यावरती थोडंसं तेल टाकायचं आहे, म्हणजे कांदा छान असा व्यवस्थित भाजला जातो। आता तुम्ही पाहू शकतात कांद्याला छान असा रंग आलेला आहे, लालसर असा कांदा हा भाजून झाल्यानंतर प्लेटमध्ये काढून घेऊ। कांदा पूर्ण हा काढून झाल्यानंतर आता त्या तव्यावरती आपल्याला साधारण पाव वाटी इतपत खोबऱ्याचा किस टाकायचा आहे, किंवा असे बारीक बारीक खोबऱ्याचे काप सुद्धा टाकून घेऊ शकतात। कमी ते मीडियम गॅसवरती छान असं खमंग हा खोबऱ्याचा किस सुद्धा भाजून घेतलेला आहे। आता भाजून घेतलेला खोबऱ्याचा किस सुद्धा काढून घेऊ प्लेटमध्ये। 1 ते 1.5 चमचा आपल्याला धणे घ्यायचे आहे। मी या ठिकाणी अख्खे धणे घेतलेले आहे। धणे सुद्धा मस्त खमंग असे आपल्याला भाजून घ्यायचे आहे। भाजून झाले का प्लेटमध्ये काढून घेऊ। खोबरं, धणे आणि कांदा तिघं साहित्य हे भाजून घेतलेले आहे, पूर्णपणे थंड झालेले आहे। आता त्यानंतर मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे आणि हे भाजून घेतलेले साहित्य पूर्णपणे थंड झाल्यानंतरच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे। 8 ते 9 लसूणच्या पाकळ्या टाकते आणि 1 ते 1.5 इंच आल्याचे असे बारीक बारीक काप करून तुकडा टाकलेला आहे। थोडी कोथिंबीर, अशी देठासकटच कोथिंबीर घेतली तर भाजीची चव छान लागते। थोडंसं पाणी टाकते आणि मिक्सरला लावून एकदम फाईन असं हे वाटण करून घ्यायचं आहे। असंच वाटण हे आपल्याला बाजूला राहू द्यायचं आहे। आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे भाजी बनवण्यासाठी। त्यामध्ये 1 मोठा चमचा तेल टाकायचं आहे। तेल छान गरम होऊ द्यायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर या तेलामध्ये पाव चमचा मोहरी टाकते आणि मोहरी अशी हलकी तडतडल्यानंतर लगेचच आपल्याला त्यामध्ये पाव चमचा जिरे टाकायचे आहे। आता जिरे मोहरी दोघं आपल्याला तडतडू द्यायचे आहे। त्यानंतर हे जे आपण वाटण करून घेतलेलं आहे ना, ते वाटण टाकायचं आहे। तर आपण ही मसाले भाजी करत आहोत, त्यासाठी अगदी थोडाशा तेलाचा आपल्याला जास्त वापर करायचा आहे। तुम्हाला जर का तेल आवडत नसेल तर कमी जरी घातलं तरी काही हरकत नाही। तेलामध्ये मसाला टाकून घेतल्यानंतर परतून घ्यायचा आहे। असं थोडासा परतून घेतल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मिरची पावडर टाकायची आहे। तर आता मी घेतलेली मिरची पावडर ही मीडियम चवीची आहे, म्हणून 2 चमचे गच्च भरून मिरची पावडर टाकते आणि चिमूटभर हळद टाकते। मिरची पावडरचं प्रमाण तुमच्या चवीनुसार तुम्ही घेऊ शकता। पाव चमचा गरम मसाला टाकते। तुम्ही कोणताही गरम मसाला यामध्ये वापरू शकतात आणि तुमच्या चवीनुसार तुम्ही गरम मसाला घालू शकतात। आता हे सुके मसाले टाकून घेतल्यानंतर परतून घ्यायचं आहे। मसाला भाजत असताना केव्हाही आपल्याला गॅस अगदी कमी ठेवायचा आहे। गॅस कमीच आहे। मसाला हा मिक्सरच्या भांड्याला काही चिकटलेला असतो, त्यासाठी त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते पाणी आपल्याला ह्या मसाल्यामध्ये टाकायचं आहे, म्हणजे कढईमध्ये, जेणेकरून मसाले हे भाजत असताना कढईला करपणार सुद्धा नाही, लागणार सुद्धा नाही। आता ह्या मसाल्यावरती झाकण ठेवायचं आहे। 3 ते 4 मिनिटापर्यंत हा मसाला आपल्याला भाजू द्यायचा आहे, गॅसची फ्लेम अगदी कमी करून। मसाला पाहूया। तुम्ही पाहू शकतात मसाला मस्त असा भाजला गेलेला आहे, छान तरी सुद्धा सुटलेली आहे आणि रंग सुद्धा छान आलेला आहे। अशा प्रकारे मसाला छान भाजल्यानंतरच भाजीसाठी यामध्ये पाणी घालायचं आहे। पाणी घालताना मात्र थंड पाण्याचा आपल्याला वापर करायचा नाही, तर गरम पाण्याचा वापर करायचा आहे। साधारण 2 ग्लास पाण्याचा वापर मी या ठिकाणी केलेला आहे। पाणी टाकून घेतल्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायची आहे भाजी। आता गॅसची फ्लेम आपल्याला मोठी करायची आहे। भाजीला मस्त खळखळून उकळी काढून घ्यायची आहे आणि अशी 1-1.5 मिनिटापर्यंत उकळी आल्यानंतर गॅस अगदी कमी करायचं आहे। गॅसची फ्लेम कमी करून पुन्हा 1 ते 2 मिनिटांसाठी ही भाजी आपल्याला शिजून घ्यायची आहे, म्हणजे हा रस्सा। परतून आवश्यकतेप्रमाणे कोथिंबीर टाकायची आहे बारीक चिरून, म्हणजेच कोथिंबीरचे फक्त पानं धुवून चिरून घेतलेले आहे ते टाकलेले आहे। तर मंडळी तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी अगदी गॅसची फ्लेम कमी करून जर का आपण भाजी शिजून घेतली तर भाजीला रंगही छान येतो आणि मस्त तरी सुद्धा येते। आता हा रस्सा तयार झालेला आहे शेव भाजीसाठीचा। शेव घेऊया। साधारण 1 वाटी या ठिकाणी शेव घेतलेले आहे। तुम्ही जर का जळगाव खान्देश भागामध्ये राहत असाल तर अशाच पद्धतीचे शेव हे भाजीसाठी मिळत असतात। हे भाजीचे शेव घेतलेले आहे। हे थोडे कडकच असतात, म्हणजे जास्त मऊ होत नाहीत ते भाजीमध्ये टाकल्यावरती सुद्धा। गॅस अगदी कमी आहे। शेव टाकते आणि लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे। शेव टाकल्यानंतर भाजी ही जास्त वेळ शिजवायची नाही, नाहीतर शेव जास्त शिजतील आणि मऊ पडतील। आता शेव घातल्यानंतर लगेचच मी तुम्हाला दाखवत आहे। भाजी अशी थोडीशी पातळसर वाटत आहे, पण साधारण 4 ते 5 मिनिटांमध्ये भाजी थोडीशी थंड झाली की भाजीला घट्टसरपणा येतो। आता आपण पाहूया भाजी प्रकार 5वा वार शुक्रवार।
पाचवी भाजी आहे कारल्याची। तर ही भाजी अजिबात कडू होत नाही आणि बनवायला तर अतिशय सोपी आहे। मग रेसिपीला सुरुवात करूया। तर कारल्याची भाजी बनवण्यासाठी या ठिकाणी मी पाव किलो कारले घेतले। कारले ताजे फ्रेश घेतले आणि कवडेच आहे। कारले स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर कापडाने पुसून घेतलेली आहे। त्यानंतर भाजीसाठी हे जे कारले आहे आपण घेतलेले ते चिरून घ्यायचे आहे। कारली चिरताना अगदी बारीकच चिरायची आहे। बारीक चिरलेली कारली भाजीमध्ये अगदी पटकन शिजतात। कारली ही चिरून झालेली आहे। कढईमध्ये तेल घालायचं आहे। तर साधारण 1 ते 1.5 पळी एवढं तेल टाकलेलं आहे। अशा प्रकारे हे कारल्यांच्या फोडी करून घेतलेल्या आहे। तर कारल्याला आपल्याला मीठ वगैरे काही लावायचं नाही। अगदी झटपट होणारी आणि मुले सुद्धा खातील अशा पद्धतीची ही भाजी होत असते। तेल तापलेलं आहे। त्यामध्ये पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे टाकायचे आहे। जिरे मोहरी दोघं तडतडू द्यायची आहे आणि त्यानंतर आपल्या चवीनुसार हिरव्या मिरचीचे काप करून घ्यायचे आहे। हिरवी मिरची चिरलेली टाकायची आहे। साधारण 4 ते 5 मिरच्या बारीक चिरून घेतल्या आणि त्या मिरच्या टाकायच्या आहे। थोडंसं परतून घेतल्यानंतर या ठिकाणी कांद्याचा मी थोडासा जास्त वापर करत आहे, म्हणून मीडियम साईजचे 2 कांदे बारीक चिरून घेतले। साधारण 1 वाटी गच्च भरून एवढे कांद्याचे काप झालेले आहे। कांदा टाकून आपल्याला परतून घ्यायचा आहे। तर कांदा हा भाजू द्यायचा नाही, तर लगेचच कांदा घातल्यानंतर ह्या कारल्याच्या फोडी कढईमध्ये टाकायच्या आहे। तुम्ही पाहू शकता मिरची अगदी थोडीशी काही सेकंदसाठी फक्त आपण परतून घेतली। त्यानंतर कांदा घातला, कारल्याचे काप टाकले आणि आता हा अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घालते। असा थोडासा जाडसर कूट आहे। पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। एवढं सगळं साहित्य एकदम टाकून दिल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम अगदी कमीच ठेवायची आहे। कमी गॅसवरती ही भाजी आपण मिक्स करत आहोत आणि कमी गॅसवरतीच ही कारल्याची भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे। मात्र भाजी शिजत असताना यावरती आपल्याला झाकण ठेवायचं नाही। जर का मैत्रिणींनो झाकण ठेवलं आणि झाकणाला पाणी सुटलं तर पाणी भाजीत गेलं तर भाजी कळवट लागते। अशा पद्धतीने तुम्ही जर का भाजी केली तर भाजी अजिबात कडू लागत नाही। यामध्ये मी थोडा मॅजिक मसाला घालते। तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणताही गरम मसाला वापरू शकतात किंवा गरम मसाला स्किप सुद्धा करू शकतात। अशा पद्धतीने फक्त आपल्याला अधूनमधून ही भाजी पलटवायची आहे आणि अगदी गॅसची फ्लेम कमी ठेवून अशा प्रकारे साधारण 5 ते 6 मिनिटांपर्यंत ही भाजी शिजवून घेतलेली आहे। भाजी अशी मस्त शिजलेली आहे। भाजीचा रंगही बदललेला आहे। त्यानंतर गॅस बंद करते आणि मस्त अशी भाजी खाण्यायोग्य झालेली आहे। भाजी प्रकार 6वा, वार शनिवार। कुकर घ्यायचा आहे आणि ह्या वाटीने उडदाची डाळ घेतलेली आहे। तर मीडियम अशी वाटीची साईज आहे आणि ही डाळ सालीसकटची उडदाची ही काळी डाळ आहे अशा प्रकारची। तर 1 वाटी डाळ घेतलेली आहे। कुकरमध्ये ही डाळ टाकून घेते आणि त्याच वाटीने अर्धी वाटी आपल्याला हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे, म्हणजेच चना डाळ। उडदाची डाळच्या निम्मे चना डाळ घ्यायची आहे आणि चना डाळच्या निम्मे तुरीची डाळ घ्यायची आहे, म्हणजेच पाव वाटीपेक्षा थोडी कमी घेतलेली आहे तुरीची डाळ। तिघं डाळी या कुकरमध्ये टाकल्या। यामध्ये पाणी घालते आणि हाताने अशा रगडून ह्या डाळी आपल्याला स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या आहे 2 ते 3 पाण्याने। डाळी ह्या टिकवण्यासाठी डाळींना पावडर वगैरे लावलेली असते, म्हणून डाळी केव्हाही वापरताना स्वच्छ धुवूनच घ्या। आता अशा प्रकारे 3 पाण्याने मी ही डाळ धुवून घेतलेली आहे। त्यानंतर ह्या डाळमध्ये साधारण 6 ते 7 लसूणच्या पाकळ्या टाकायच्या आहे आणि 1 मीडियम साईजचा कांदा चिरून घेतलेला आहे। अशा मोठ्या मोठ्या फोडीस केलेल्या आहे कांद्याच्या। तो कांदा टाकायचा आहे आणि डाळ शिजेल इतपत पाणी घालायचं आहे। डाळ व्यवस्थित छान अशी मऊसूत शिजावी म्हणून अगदी थोडंसं आपल्याला तेल टाकायचं आहे त्यामध्ये आणि झाकण लावते। कुकर गॅसवरती ठेवते आणि मीडियम गॅसवरती कुकरच्या 2 ते 3 शिट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहे। 3 शिट्या झालेल्या आहे। कुकरची वाफ सुद्धा निघालेली आहे, मी तुम्हाला दाखवते। त्यानंतर आता कुकर उघडून दाखवते। डाळ ही मस्त शिजलेली आहे। ह्या प्रकारे या डाळीमध्ये आपण जास्तही पाणी घालायचं नाही, नाहीतर कुकरमध्ये शिजत असताना ते ओतू जाते। अगदी डाळ शिजेल इतपतच पाणी टाकायचं आहे। त्यानंतर ही डाळ आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे एखादी रवीने। अशा प्रकारे डाळ ही घोटून घ्यायची आहे। डाळ ही अशी छान स्मूथ झाली। त्यानंतर गॅसवरती कढई ठेवते, गॅस चालू करते आणि कढईमध्ये 1 मीडियम साईजच्या चमच्याने तेल टाकून घेते। इतपत तेल तुम्ही पाहू शकता। साधारण 1 चमचा
एवढं तेल घालायचं आहे। तेल गरम होऊ द्यायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी आणि मोहरी अशी थोडी हलकी तडतडली का त्यामध्ये पाव चमचा जिरे टाकते। जिरे मोहरी दोघं तडतडू द्यायचे आहे। त्यानंतर 5 ते 6 कढीपत्त्याचे पाने आणि 2 तेजपत्त्याची पानं घेतलेली आहे। तर मोठे असले तर अशा प्रकारे तोडूनही तुम्ही हे तेजपत्त्याचे पानं टाकून घेऊ शकतात। थोडंसं हे फ्राय करून घ्यायचं आहे। असं परतून घेतलं तर थोडासा लालसर रंग आलेला आहे। त्यानंतर लगेचच एक मीडियम साईजची वाटी बारीक असा कांदा चिरून घेतलेला आहे। म्हणजेच मीडियम साईजचा कांदा घेतला आणि त्याला बारीक चिरून घेतलेला आहे। कांदा परतून घ्यायचा आहे। कांदा हा भाजत असतानाच त्यामध्ये चिमूटभर हिंग घालायचं आहे। हिंग तुम्ही स्किपही करू शकतात आणि परतून घ्यायचं आहे। आता हा कांदा आपल्याला असा भाजून घ्यायचा आहे। कांदा हा भाजून झालेला आहे। असं अर्धवटपेक्षा जास्त भाजून झाल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मिरची पावडर टाकायची आहे। तर या ठिकाणी मी 2 चमचे मिरची पावडर वापरते। मीडियम चवीची ही मिरची पावडर आहे म्हणून 2 चमचे। त्यानंतर चिमूटभर हळद आणि 1 चमचा धने पावडर, पाव चमचा गरम मसाला, एवढे हे सुके मसाले टाकून परतून घ्यायचे आहे। सुके मसाले असेच तेलामध्ये परतून घेतले तर ते जळतील, व्यवस्थित असे भाजले जाणार नाही, म्हणून त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे। तुम्ही पाहू शकतात अगदी थोडंसंच पाणी टाकून घेतलेलं आहे आणि हे मसाले तेल सुटेपर्यंत मस्त असे परतून घ्यायचे आहे। गॅसची फ्लेम कमी आहे। कमी गॅसवरती मसाले हे परतून घेतल्यानंतर छान तेल सुटलेलं आहे आणि रंगही छान आलेला आहे। त्यानंतरच ही जी डाळ आहे कुकरमध्ये आपण शिजवून घेतलेली ती डाळ टाकायची आहे आणि मिक्स करून घ्यायची आहे ह्या प्रकारे। तर मंडळी या ठिकाणी मसाल्यामध्ये ह्या डाळी आपण मिक्स करून घेतल्या। कुकरला काही प्रमाणामध्ये डाळ ही चिटकलेली होती म्हणून त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि ते पाणी सुद्धा या कढईमध्ये टाकायचं आहे। त्यानंतर पुन्हा मिक्स करून घेऊ। असं व्यवस्थित छान मिक्स झालं का गॅसची फ्लेम आपण कमीच ठेवलेली आहे। त्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि साधारण 1 ते 2 मिनिटापर्यंत अशा प्रकारे झाकण ठेवून मसाल्यामध्ये ह्या डाळी छान अशा होऊ द्यायच्या आहे, म्हणजे भाजीला चव छान येते। अशा प्रकारे त्यानंतर परतून घ्यायचं आहे। आता ही भाजी आपल्याला कितपत पातळसर करायची आहे त्यानुसार पाणी टाकायचं आहे। मात्र पाणी टाकताना गरमच पाण्याचा वापर करायचा आहे। दुसऱ्या गॅसवरती पातेल्यामध्ये पाणी सुद्धा तापून घेतलं आणि साधारण 1.5 ते 2 ग्लास पाणी या ठिकाणी वापरायचं आहे। सुरुवातीला साधारण 1 ग्लास पाणी टाकून घेतलं। पूर्णपणे ही डाळ मिक्स करून घेतली आणि डाळ कितपत आपल्याला घट्ट ठेवायची आहे त्यानुसार ही ॲडजस्ट करून घ्यायची आहे। जशी थंड होती ही भाजी तशी मात्र घट्ट होते, त्यानुसार यामध्ये पाणी घालायचं आहे। पुन्हा अर्धा ग्लास पाणी टाकते आणि तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारची ही भाजी मी ठेवत आहे, कारण शिजल्यानंतर आणखी ती थोडी घट्ट होईल। पूर्णपणे पाणी टाकल्यानंतरच मग मीठ घालायचं आहे, म्हणजे मिठाचं प्रमाण अगदी योग्य प्रमाणामध्ये आपण घालू शकू। मीठ टाकून घेतल्यानंतर मिक्स करायचं आहे। आता थोड्या वेळासाठी गॅस मोठा केलेला आहे। मोठ्या गॅसवरती उकळी येऊ द्यायची आहे भाजीला। त्यानंतर गॅसची फ्लेम कमी केलेली आहे। कमी गॅसवरती पुन्हा आपल्याला साधारण 2 ते 3 मिनिटांसाठी ही भाजी राहू द्यायची आहे, म्हणजे भाजीला छान अशी तरी येईल कमी गॅसवरती जर का भाजी शिजवली तर। तुम्ही पाहू शकतात भाजीमध्ये मी तेल कमीच घातलेलं आहे। अशा प्रकारची ही भाजी आपली झटपट ही तयार झालेली आहे। वरतून आपल्या आवश्यकतेप्रमाणे कोथिंबीरची पाने घालायची आहे। स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेला आहे कोथिंबीर टाकलेला आहे। ही जी भाजी आहे म्हणजेच मिक्स डाळीचं वरण, तर हे भाकरीसोबत, चपातीसोबत, भातासोबत चवीला अप्रतिम असं लागणार असते। अगदी झटपटही होते। घरामध्ये भाजी बनवायला जेव्हा काही नसतं तुम्ही अशा प्रकारचं हे वरण करून पहा, तुमच्या घरातील सगळ्यांनाच आवडेल अशी माझी खात्री आहे। आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा। मग भाजी प्रकार 7 वार रविवार तुरीची डाळ घेतली आणि पाववाटी म्हणजेच पोहे खाण्याचे 2 चमचे मुगाची डाळ आणि 2 चमचे मसूरची डाळ घ्यायची आहे। जर का मसूरची डाळ नसेल तुमच्याकडे तर फक्त मुगाची डाळ आणि तुरीची डाळही तुम्ही घेऊ शकतात, पण 3 प्रकारच्या डाळी घेतल्या तर हे वरण चवीला अप्रतिम लागते। आणि वरण खाल्ल्यानंतर तुम्हाला जर का ॲसिडिटी होत असेल तर ह्या मिक्स डाळीचं वरण नक्कीच करून पहा, चवीलाही छान लागते आणि ॲसिडिटी होत नाही। तर ह्या डाळीमध्ये पाणी घालून 2 ते 3 पाण्याने स्वच्छ डाळी धुवून घेतल्या। त्यानंतर पाव चमचा हळद टाकली आणि साधारण 1 ग्लास पाणी घालायचं आहे। आता सगळं हे मिक्स करून घेऊ चमच्याने आणि कुकरचं झाकण लावायचं आहे।
मीडियम गॅसवरती कुकरच्या 3 ते 4 शिट्या आपल्याला काढून घ्यायची आहे, म्हणजे छान असं मऊ लोण्यासारखं हे वरण शिजेल। मी तुम्हाला कुकर हे उघडून दाखवते। डाळ मस्त अशी मऊसूत शिजलेली आहे। त्यानंतर रवीने ही डाळ आपल्याला घोटून घ्यायची आहे। छान अशी स्मूथ ही डाळ झाल्यानंतर गॅसवरती आपल्याला कढई ठेवायची आहे आणि कढईमध्ये एक मोठा चमचा तेल टाकायचं आहे। त्यानंतर गॅस चालू करते आणि तेल छान गरम होऊ द्यायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे टाकायचे आहे। थोडीशी तडतडल्यानंतर 2 ते 3 तेजपत्त्याची पानं टाकायची आहे आणि 8 ते 10 कढीपत्त्याची पानं घालते। ही थोडीशी फ्राय झाली का त्यामध्ये 1 चमचा लसूणची पेस्ट टाकते। साधारण 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहे बारीक अशा, त्या परतून घ्यायच्या आहे। थोडंसं परतून घेतल्यानंतर एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। साधारण 1 वाटी कांद्याचे कांदा घालायचा आहे आणि परतून घ्यायचा आहे। कांदा परतत असतानाच त्यामध्ये चिमूटभर हिंग घालायचं आहे। कांदा असा अर्धवट भाजू द्यायचा आहे। त्यानंतर या ठिकाणी 2 मीडियम साईजचे टमाटर बारीक चिरून घेतलेले आहे। साधारण 1 वाटी एकदम फाईन बारीकच टमाटरचे काप करायचे आहे आणि कांदा हा अर्धवटपेक्षा थोडा जास्त भाजून झाल्यानंतर हे टमाटरचे काप त्यामध्ये टाकायचे आहे आणि परतून घ्यायचे आहे। आता त्यामध्ये चवीनुसार मिरची पावडर टाकायची आहे। मीडियम चवीची मिरची पावडर आहे म्हणून मी 2 चमचे मिरची पावडर टाकते, अर्धा चमचा धनेपूड घालते आणि पाव चमचा गरम मसाला टाकते। एवढे हे सुके मसाले टाकून घेतल्यानंतर परतून घ्यायचं आहे। हे जे सुके मसाले आहे हे व्यवस्थित छान असे भाजावे, छान तरी सुटावी, त्यासाठी या मसाल्यांमध्ये अगदी थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं आहे। तुम्ही पाहू शकतात या प्रकारे पाणी टाकून घेतल्यानंतर मिक्स करायचं आहे। जास्तही पाणी टाकायचं नाही, अगदी थोडंसंच पाणी टाकून हे मिक्स करून घेतलेलं आहे। टमाटरचे काप छान असे मऊ शिजावे त्यासाठी 1 मिनिटासाठी झाकण ठेवून घेतलं। 1 मिनिटानंतर मी तुम्हाला दाखवत आहे। टमाटर सुद्धा छान असा मऊ झालेला आहे आणि मसाले सुद्धा मस्त असे भाजले गेलेले आहे। त्यानंतरच कुकरमध्ये शिजून घेतलेलं हे जे वरण आहे डाळीचं ते टाकायचं आहे या मसाल्यामध्ये। असं व्यवस्थित छान मिक्स करून घेतलं का त्यामध्ये पाणी घालायचं आहे। कुकरला काही प्रमाणामध्ये डाळ ही चिटकलेली होती म्हणून त्यामध्ये थोडं पाणी टाकलं आणि पाणी टाकून घेतल्यानंतर आपल्या आवश्यकतेनुसार या वरणामध्ये पाणी टाकायचं आहे। पाणी टाकताना मात्र गरमच पाण्याचा वापर करा। तुम्ही पाहू शकता इतपत साधारण 2 ते 2.5 ग्लास पाणी टाकून घेतलं। इतपत हे पातळसर आहे, मात्र नंतर हे जसं थंड होतं तसं घट्टसर होत असतं। चवीपुरतं मीठ टाकायचं आहे, साधारण 1 चमचा मीठ टाकून घेतलेला आहे। आता ह्याच्या वरणाला मस्त खडखडून आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे आणि उकळी आल्यानंतर गॅस कमी करायचा आहे, म्हणजे वरणाला अशी छान तरी सुद्धा येते। कमी गॅसवरती 1 ते 2 मिनिटं शिजवून घेतलेला आहे। नंतर अगदी कमी गॅसवरती शिजवल्यामुळे मस्त वरणाला तरी सुद्धा आलेली आहे आणि रंगही छान लाल दिसत आहे। त्यानंतर आवश्यकतेप्रमाणे कोथिंबीरची पाने टाकून घेतलेली आहे आणि असं आपलं छान हे वरण तयार झालेलं आहे। तर हे वरण सुद्धा चपातीसोबत, भातासोबत आणि बट्टीसोबत खायला अप्रतिम लागते। तुम्ही नक्कीच करून पहा आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा। मग पुन्हा भेटू नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत नमस्कार। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा।